आयडिया सुचली की पुस्तकी वाचून आणि नुसतंच वर्गात आभास निर्माण करून काही होणार नाही. तर त्याच्यामुळे मी जी कल्पना आताच्या 15-20 दिवसापूर्वी डोक्यात आली तिला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी की एकाच प्रयोगामध्ये 150 प्रश्नांची उत्तरं प्रात्यक्षिकाने दाखवता येते. तर त्या 150 प्रश्नांपैकी 50 प्रश्न मी फळ्यावरच लिहून टाकले. 150 भरपूर आहेत, परंतु लिहिताना आले 50 लिहून ठेवले. त्याच्यामध्ये पृथ्वी, निर्मिती, जलावरण, शिलावरण, वातावरण, गुरुत्व, व्यास, जमीन, पाणी, खंड, महासागर, परिवलन, परिभ्रमण, गोलार्ध, कटिबंध, उष्णकटिबंध, समशीतोष्ण, शीत, अक्षवृत्त काय, रेखावृत्त काय, मूळ कोणतं, अंतर कोणतं, संख्या किती आहे, ठिकाण, वेळ, असे भरपूर 150. तर हे सगळ्या विद्यार्थ्यांना जर बघितलं आणि मला जर विद्यार्थ्यांनी विचारलं की सर हे नेमकं काय आहे, ऋतू कसा होतो, दिनमान कसं होतं, रात्रमान कसे होते, या आडव्या रेषा कोणत्या आहेत, उभ्या कोणत्या आहेत, हे सगळं आपण तुम्ही 150 प्रश्नांपैकी कुठला पण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही, दाखवणार. आपल्या समोर एक पृथ्वी गोल आहे जो आपल्या पुस्तकात पण दाखवलेला आहे. या पृथ्वी गोलावर आणि आपली पृथ्वी बघा कशी कललेली बघा, या असा हा गोल सरळ पण करता आला असं बघा, इकडची ही दिशा बघा कशी आणि खालून एक दिशा कोणती, बरोबर. या पृथ्वीवर दोनच गोष्टी आहे, पाणी आणि जमीन. पाणी आणि जमीन. जमिनीचे मात्र 7 तुकडे. किती आहे? 7 तुकडे. सगळ्यात आधी पृथ्वी निर्माण कशी झाली माहिती का तुम्हाला? पृथ्वी निर्माण झाली एका आगीच्या गोळ्यापासून. तो आगीचा जो गोळा दिसतो ना, हा इतका मोठा आहे, याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. त्या आगीच्या गोळ्यापासून ही पृथ्वी, बुध, शुक्र, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, मंगळ ग्रह हे सगळे तयार झालेले त्या एका मोठ्या गोळ्यापासून. आणि तो मोठा गोळा कसला आहे माहिती तुम्हाला? सूर्याचा. ही जो वातावरणातली धूळ होती, ती धूळ गुरुत्वाकर्षणाने एकत्र आली. विज्ञानात गुरुत्वाकर्षण तुम्हाला 8वीला असेल. तर ती एकत्र आली आणि गुरुत्वाकर्षण ज्यावेळेस तयार झालं त्यावेळेस त्याला गती मिळाली आणि गती मिळून तो गोळा फिरू लागला. फिरू लागल्यामुळे काय झालं, गतीतले ते जे कण होते ना ते एकमेकांना घासले गेले आणि घासले गेल्यावर तुम्हाला माहिती 2 दगड एकमेकांना घासले गेल्यावर काय निर्माण होते? आग निर्माण होते. आणि त्या सगळ्या धुळीला आग लागली आणि ती आग इतकी प्रचंड प्रमाणात तयार झाली की वातावरणातले दुसरे सुद्धा धुळीचे कण एकत्र येऊन आपला सूर्य बनलेला आहे. आणि त्या सूर्य हा त्या आगीचा गोळा तो पातळ रस होता, त्याच्यामुळे काही गोळे बाहेर फेकले गेले आणि ते जे काही गोळे जे बाहेर फेकले गेले ना तेच आपले नवग्रह आहेत. पहिला बुध, सूर्यापासूनचा जवळचा छोटा ग्रह बुध, शुक्र, आपली 3 नंबर पृथ्वी, 4 नंबर मंगळ, 5 नंबर गुरु, 6 नंबर शनी, युरेनस, नेपच्यून आणि शेवटचा ग्रह आहे आपला प्लुटो. अशी आपली काय सूर्यमालिका, ग्रह मालिका आपली आहे. हे सगळे यांचं सूर्यापासून तर प्लुटो पर्यंतचं अंतर आहे. आपलं सूर्यापासूनचं अंतर 3ऱ्या ठिकाणी आपण पृथ्वी. आता या ठिकाणी तुम्हाला पृथ्वी गोल दिसतोय, पण याच्या प्रमाणात सूर्य प्रचंड मोठा आहे, तो आपल्याला इथं आणता येत नाही. त्याचा जर दिसतं तुम्हाला अंदाज सांगितला तो केवढा मोठा आहे तर बघा, हा गोल पृथ्वी आहे, दिसतो का? याचा गोल प्रमाण दिसतं ना. अशा पृथ्वी जर मी या ठिकाणी जर मला सूर्य तसा दाखवायचा असता, मी आता याला सूर्याचं प्रमाण मानलेलं आहे, पण असं सूर्य जर या प्रमाणात आणायला गेलो असतो तर आपल्याला अशा पृथ्वी गोलाचे किती पृथ्वी लागल्या असते? कोण सांगते उत्तर मला? 13 लाख पृथ्वी लागल्या असते आपल्याला. तेवढा त्या या एक पृथ्वी तर 13 लाख पृथ्वी एवढा सूर्य. आलं लक्षात? एकदम बरोबर उत्तर दिलं सरांनी. काय वाजवतो? एक सूर्यामध्ये 13 लाख पृथ्वी बसू शकतात. जर एक टिंब जर मी मारलं नाही या ठिकाणी असं पेन्सिलचं ठेवतं टिपका तरी सुद्धा तो या फळ्यापेक्षा कमी ही पृथ्वी आणि हा पूर्ण रूप सूर्य असं पडलं. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये ना अनेक प्रश्न निर्माण होतात की सर एक 7 तुकडे जमिनीचे म्हणजे 7 खंड आहेत. कोणते? सगळ्यात मोठा खंड कोणता आहे? ज्याच्यामध्ये आपण राहतो. आपला देश कोणता आहे? आपण, आपल्याला अभिमान आहे, आपण सगळ्यात मोठ्या खंडामध्ये राहतो. असे 7 खंडांची नावं कोणती आहे? सांगतो 2 मिनिटं थांबा. आशिया 1 नंबर, आफ्रिका 2 नंबर, उत्तर अमेरिका 3 नंबर, दक्षिण अमेरिका 4 नंबर,
5 नंबर अंटार्क्टिका, 6 नंबर युरोप खंड आणि सगळ्यात छोटा खंड जो आहे तो ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया आणि युरोप यांच्या दोघांमध्ये थोडं प्रमाण व्यस्त होतं, परंतु प्रमाणात जर मोजलं गेलं तर ऑस्ट्रेलिया छोटा पडला युरोप खंडापेक्षा. ठीक आहे, तर ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात छोटा खंड. असे 7 खंड आहेत. आणि हे पाणी म्हणजे किती? आता पाणी आणि जमिनीचं पण प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय. किती आहे पाणी? 71% पाणी या पृथ्वीवर आणि 4च आपलं किती 29% जमीन. तर या 71% पाण्यामध्ये जेवढे पृथ्वीवर निळा भाग दिसतो ना, हे सगळं पाणी. आणि या पाण्यामध्ये काय काय? महासागर किती? 4, अनेक सागर, समुद्र, त्याच्यानंतर उपसागर, त्याच्यानंतर खाड्या पण असतात, ते नदी वगैरे आपल्या अंतर्गत जलमार्ग असतात. ठीक आहे, तर हे सगळं खारं पाणी. 71% पाणी कसं आहे? खारं. फक्त 1 ते 1.5% पाणी गोडे जे आपण पितो. आणि याला तुम्ही सांभाळून वापरा. जल हे जीवन आहे. आपण समुद्राचं पाणी पिऊ शकत नाही. ठीक आहे, आता आपण जाऊया या पृथ्वीवर आडव्या रेषा आणि उभ्या रेषा काय. तर पृथ्वीवर जी आडव्या रेषा मारलेल्या आहेत, या पृथ्वीच्या बरोबर 2 भाग केले या आडव्या रेषेवर. तुम्हाला दिसत असेल एक मध्यभागी आपली पृथ्वी ना मध्यभागी फुगलेली. आणि इथे त्या आडव्या रेषेमुळे काय झालं, त्याला विषुववृत्त म्हणतात. काय म्हणतात? या विषुववृत्तापासून समांतर अंतरावर, म्हणजे समांतर अंतर किती? त्या विषुववृत्तापासून 111 किलोमीटर 111 किलोमीटर 111 किलोमीटर या उत्तर ध्रुवापर्यंत आणि या दक्षिण ध्रुवापर्यंत समान अंतरावर 111 किलोमीटरला अशा गोल 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 रेषा मारल्या. सगळ्यात छोटी रेष कुठे असेल? 0. सगळ्यात मोठी रेष कुठे असेल? मध्य. समजलं? सगळ्यात मोठी रेष मध्य. आता तुम्ही याच्याने काय होणार आहे? याच्याने स्थान कळत. स्थान म्हणजे काय? या पृथ्वीचा वरचा अर्धा गोल म्हणजे उत्तर गोलार्ध आणि खालचा अर्धा गोल म्हणजे काय? दक्षिण गोलार्ध. तिथं अंटार्क्टिका आहे. काय? दक्षिण पोल. हा इथं वरती पोल दिसतो ना, पोल म्हणजे ध्रुव, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. ठीक आहे, आता काही उभ्या रेषा अशा किती आहेत? या आडव्या रेषा अर्ध्यापासून वरपर्यंत 90 आणि अर्ध्यापासून खालीपर्यंत 90. सांगा बरं किती झालं? चूक. 181. किती? या जी मधली रेषा आहे ती शून्य रेषा. वरतून 1 ते 90 आणि खालून 1 ते 90, 90 आणि 90 180 आणि ही मधली एक शून्य रेषा ती किती? 181 अक्षवृत्त आहे. सगळ्यात मोठं अक्षवृत्त म्हणजे मधली मोठी रेष, तिला आपण विषुववृत्त म्हणतो. ठीक आहे, त्याला पण त्या संख्या आहेत की 23.5 अक्षांशावर आपल्या भारतातून एक लाईन जाते, तिला म्हणतात कर्कवृत्त. त्याच्यावरती 66.5 अक्षांश एक वृत्त जातं, त्याला म्हणतात आर्टिक वृत्त. तसंच दक्षिणेला गेलं तर मकर वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त आणि नंतर लागतात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. कळालं हे? आता उभ्या पण रेषा आहेत आपल्या. तर उभ्या रेषा या उत्तर ध्रुवाने सुरू होतात तर दक्षिण ध्रुवाला थांबतात. या दोघं रेषा खऱ्या मारलेल्या नाहीयेत बरं का. या दोघं रेषा कशा आहेत? काल्पनिक. शास्त्रज्ञांनी आपल्याला स्थान, विस्तार, देशाचा, समुद्राचा समजावा म्हणून ही कल्पना केलेली आहे. यांचं अंतर या विषुववृत्तावर बरोबर थोडंसं मोठं होतं, कारण इथून तर ते लहानच असणार आहे. शून्यापासून निघणारे म्हणजे ही रेषा अशा तिरप्या नाही. टरबूज कसं कापतो आपण? टरबूजचा मधलं जी चिरी असते, फोड, ती अशी मध्यस्थी जाड असते. तर जिथं जाड असते ती विषुववृत्तावर जाड असते. त्यांचं अंतर सुद्धा बरोबर 111 किलोमीटर आहे. त्या 2 रेखावृत्तांचं अंतर 111 किलोमीटर आहे. 2 विषुववृत्तांचं अंतर पण 111 किलोमीटर आहे. या अशा उभ्या रेषा, पहिली रेष कुठे मारायची? मग कुठून तरी तर सुरुवात करावी लागेल. मग युरोप खंडामध्ये, इंग्लंड देशामध्ये ग्रीनिच नावाचं एक शहर आहे. त्या ग्रीनिच रेषा तिथून एक उभी रेष पहिली काढली. तिला शून्य रेखावृत्त म्हणतात. काय म्हणतात? आणि त्याच रेखावृत्ताला तिथून पकडायचं. एक पूर्वार्ध झाला, इकडच्या बाजूला उजव्या बाजूला पूर्व अर्ध. जसं आपण आडवी रेष पाडली ती एक उत्तर गोलार्ध झाला आणि एक दक्षिण गोलार्ध झाला. तो उभी रेष पाडल्यामुळे कोणते 2 गोलार्ध झाले? पूर्वार्ध आणि पश्चिमार्ध. त्याला पूर्वार्ध म्हणतात आणि पश्चिमार्ध असं म्हणतात. ठीक आहे, त्या किती असतील मग? त्या तिथून इकडच्या बाजूला बरोबर मागच्या अर्ध्या याच्यापर्यंत 180 आणि इकडून पश्चिमेकडून जाऊन 180.
ज्या ठिकाणी बरोबर 180 वर 80 ते पृथ्वीच्या पाठीमागे, तिला म्हणतात आंतरराष्ट्रीय वार रेषा. काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय वार रेषा. तिथूनच आपला वार बदलतो, लक्षात ठेवा. आज वार सोमवार, ती रेषा आली गेली, सूर्य आला की उद्या बदलला मंगळवार. पृथ्वीला परिभ्रमण आणि परिवलन अशा दोन गती असतात. पृथ्वी स्वतः भोवती फिरते. पृथ्वी कशी फिरते? आता मी अशी फिरो की अशी फिरू? अशी फिरणे चालते. पृथ्वी नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. कुठे फिरते? पश्चिमेकडे फिरते. आपण बसमध्ये जातो, एक झाड इथं आहे, आपण इकडून गेलं ते झाड कुठे जाताना दिसतं? तर सूर्य हा जिथे आहे तिथेच आहे. पृथ्वी ज्यावेळेस पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ना, तर आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. आयडिया क्लिअर झाली? याला म्हणतात सूर्योदय आणि सूर्यास्त. म्हणून आपण काय म्हणतो की सूर्य पूर्वेला उगवला आणि पश्चिमेला गेला. तो नाही गेला, त्याची गती एवढी आहे, तो तिथंच आहे. त्याला गती आहे, पण आपल्या गतीच्या मानाने त्याची गती मोजताच येते. आपण जातोय म्हणून तो आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतोय, बस एवढंच आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत, सांगायचं तर भरपूर आहे पण टाइम आपल्याला 10 मिनिट. आता आपण काय करू, थोडा लाईट बदलवतो आणि दिवस कुठे असतो, रात्र कुठे असते, ग्रह काय असतात, तारे काय असतात, धूमकेतू काय असतात, याविषयीचं आपण बघणार आहोत. आणि या आडव्या आणि उभ्या रेषेमुळे काय होतंय, ठिकाण समजतं. मी कुठे उभा आहे या ठिकाणी सुद्धा माझं एक ठिकाण आहे. कुठे? जागतिक ठिकाण आहे. जागतिक प्रमाण वेळ. आता मी तुम्हाला एक मूळ रेखावृत्त सांगितलं, हे आंतरराष्ट्रीय स्थानिक वेळ, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ. असं प्रत्येक देशाला स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ आहे. आपल्या पण भारत देशाला काय आहे? स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. आपली स्थानिक वेळ दाखवणारी रेषा कोणत्या याच्यातून गेली? मिर्झापूर. मिर्झापूर हे असं ठिकाणी आपल्या भारतातलं बरोबर मध्यभाग आहे. अर्धा भारत इकडे तर अर्धा भारत तिकडे. त्याच्यामुळे त्या रेषेवर जितके वाजले तितकेच सगळ्या भारतात वाजले. हे कळलं? त्या रेषेवर म्हणजे सूर्य जर त्या रेषेच्या बरोबर समोर असेल तर त्या रेषेवर 12 वाजलेले दुपारचे, म्हणजे सगळ्या भारतात 12 वाजलेले आहेत असं प्रमाण पकडायचं. याला म्हणतात भारतीय प्रमाण वेळ. IST असं दिसेल तुम्हाला. IST टाइम काय? इंडियन स्टँडर्ड टाइम. तो टाइम म्हणजे आपला तो. आपल्या भारत देशाचा नकाशा जगावर कुठे हे मला सांगायचं आहे. तर मी कसं सांगेल? मूळ रेखावृत्तापासून पश्चिमेकडे गेल्यावर 78 अंशावर जी रेष आहे तिथून भारत चालू होतो. कुठून? म्हणजे काय तयार झालं? 78 अंश रेखावृत्त पश्चिम. काय तयार झालं? सॉरी, पूर्व बाजूला आपल्याला इकडे पूर्व आहे, इकडे पश्चिम आहे. तर पूर्व 78 वर भारत चालू होतो, तर 88 वर संपतो. 73 वर चालू होतो तर 88 वर संपतो. आपण तो लाईट बंद करू. अजून कोणते पॉईंट राहिले का मला बघू. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव झालं, परिभ्रमण झालं, गोलार्ध झालं. वातावरण काय असतं? पृथ्वी ज्यावेळेस आगीचा गोळा होता, ही ज्यावेळेस थंड झाली, थंड झाल्यानंतर काही भाग जमीन बनून गेला, काही भाग वातावरणाने पाऊस आला, पावसामुळे ते पाणी खड्ड्यात थांबलं आणि हे पाणी जे आहे ते पावसाचंच पाणी आहे. पृथ्वीच्या अवतीभोवती हवा आहे, ते पर्यावरण. जलावरण म्हणजे जे पाणी दिसतंय सगळे एकाकडे ते जलावरण, आणि हे जे जमिनीचा भाग दिसतोय तुम्हाला याला म्हणतात शिलावरण. आता आपण बघणार आहोत रात्रमान दिवसमान. हे काही नेसर बॅकग्राऊंड म्हणून लावलेलं आहे. खरा खेळ आपल्या इथे सूर्य जिथं असतो तिथंच असतो. आता तुम्ही या पृथ्वी गोलावर बघणार, अर्धा जो गोल आहे या अर्ध्या गोलावर प्रकाश आहे आणि अर्धा जो गोल आहे या अर्ध्या गोलावर सावली, म्हणजे तिकडे रात्र आहे आणि इकडे काय आहे? दिवस. आता याच्या चांदणे तुम्हाला दिसत आहे, या कुणाला दिसणार आहे? अंधार भाग आहे त्यांना ते दिसणार, कारण दिवसा काय दिसणार आपल्याला. दिवसा इतका मोठा प्रकाश, या प्रकाशाची गणनाच करता येणार नाही. हा प्रकाश या सूर्यापासून निघाला
या मार्गाने जो गेला ना, या पृथ्वीवर ज्यावेळेस आदळला, याला वेळ लागला. किती वेळ लागला म्हणजे 8 मिनिटं लागली. 8 मिनिटं. या जगामध्ये सगळ्यात जास्त वेग जर कोणाला असेल तर तो एक प्रकाश. जर या सूर्याचा प्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचायला 8 मिनिटं लागले तर पृथ्वी आणि सूर्याचं अंतर किती आहे माहिती तुम्हाला? 15 कोटी किलोमीटर. 15 लाख कोटी किलोमीटर. किती अंतर आहे? या 15 लाख कोटी किलोमीटर वरून सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटं लागली. या अंतराला विज्ञानामध्ये एक संज्ञा आहे, एक एयू म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? एक एयू. एयू म्हणजे ॲस्ट्रॉनॉटिकल युनिट. याच्याने दूरदूरच्या आकाशगंगा, दूरदूरच्या गॅलेक्सी, दूरदूरचे ग्रह या युनिट मध्ये मोजले जातात. पृथ्वी फक्त एक एयू या अंतरावर आहे सूर्यापासून. मग एक एयू म्हणजे काय? तर 15 कोटी किलोमीटर. ठीक आहे, 15 लाख कोटी किलोमीटर अंतर आहे आपल्या याचं. आणि आपलं आणि चंद्राचं अंतर फक्त किती किलोमीटर आहे? 3,56,000 किलोमीटर. आता या चांदण्यांमध्ये तुम्हाला काही चांदण्या लुकलुकताना दिसत आहेत आणि काही वेळानंतर काही चांदण्या या शांत दिसतील. आता हे आपण खरडी केलेले डायरेक्ट लाईटिंग आणलेली. ठीक आहे. जे लुकलुकतात ना, आता बघा काही चालू काही बंद, चालू काही बंद जे होत आहे, हे आहे ग्रह. काय? ग्रह. आणि जे स्थिर आहेत ते आहेत तारे. आणखी इतिहास भूगोल पण शिकवलं, मी काही चुकलं तर मला सांगा बरं का. तारे आणि ग्रह जे लुकलुकतात, कन्फ्युज आहे का काही? क्लिअर करा बरोबर का? आता हे तारे लुकलुकतात का बरं आणि काही स्थिर का बरं? यांच्यावर आहे ना याचा प्रकाश पडलेला आहे. कोणाचा? ग्रह हे परप्रकाशित असतात. ग्रह काय आहे? यांना प्रकाश येत नाही. ते मातीचा गोळा आहे. ते चकाकतात कोणामुळे? या सूर्यामुळे. या सूर्यामुळे ते चकाकतायत, म्हणून या लोकांना हे दिसत आहे. ठीक आहे. आणि जे स्वतःच एक सारखं असतात ते, आपण याला थोडं हे करू का? करता येईल जाऊ द्या. आणि जे साधे एकदम स्थिर असतात ना, थोड्या वेळानं होतील वाटतं, त्यामुळे एकदम स्थिर असतात का बटन चालू बंद करून पाहिजे. ठीक आहे, चला. जे लुकलुकतच नाही, तर ते जे काही स्थिर आहेत ना, ते आहे स्वयंप्रकाशी. स्वयंप्रकाशी म्हणजे तारे, सूर्यासारखेच. सूर्यासारखेच ते काय आहे? तारे. पण ते इतक्या दूर आहेत, ते आपल्याला असे छोटे दिसतात. तर त्यांचं अंतर या एयू मध्ये पोहोचलं जातं. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? जर 8 मिनिटात या सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो, तर एका वर्षात हा प्रकाश किती दूर जाईल विचार करा. त्याला म्हणतात एक प्रकाश वर्ष. फक्त 8 मिनिटांमध्ये 15 लाख कोटी किलोमीटर पर्यंत प्रकाश येतो, तर एक वर्षामध्ये याचा प्रकाश जितक्या दूरपर्यंत जाईल तितकं अंतर याला काय म्हणतात? एक प्रकाश वर्ष. काही आकाशगंगा इतक्या दूर आहेत की ते या प्रकाश वर्षामध्ये मोजल्या जातात. ठीक आहे. आणखी काही गोष्टी त्याच्यात इतिहास पण आपल्याला लपलाय. आपण जे खंड बघतोय, आपण वास्तविक पुस्तकातून बघण्यापेक्षा युरोप खंड कुठे? या युरोप खंडामध्ये इंग्लंड सगळ्यात महत्वाचं राष्ट्र होतं. सगळ्यात आधी, सगळ्यात स्ट्रॉंग. येणेच सगळा खेळ या पृथ्वीला केलेला आहे. या जगावर राज्य इंग्लंडनेच केलेलं आहे. या इंग्लंड म्हणजे युरोपीय राष्ट्रांनी भारतामध्ये हा जो मार्ग होता, कॉन्स्टँटिनोपल पोर्तुगीज मधून जाणारा भारतामध्ये मैदानी मार्ग होता. हा व्यापारासाठी ते वापरायचे, परंतु पोर्तुगीज वाल्यांना लक्षात आले की हा मार्ग बंद करा, ही इथून जात येते. पोर्तुगीजांनी तो कॉन्स्टँटिनोपल मार्ग बंद केल्यामुळे खरी आपल्या जगाची प्रगती झाली असं समजा. पोर्तुगीजनी खरी आपली प्रगती केली सगळ्यांची. यांनी युरोपाचा मार्ग बंद केल्यामुळे युरोपात काय घटना झाल्या? युरोपाने विचार केला की चला आम्हाला आता इकडे पूर्वेकडे जायचं होतं, पश्चिमेकडे जायचं होतं, आता मार्ग तर बंद. मग खरा खेळ सुरू झाला अभ्यासाचा. अभ्यास, विज्ञान,
शोध सुरू झाले. वाफेचे इंजिन तयार केलं जेम्स वॅटने. जहाज तयार झाली, वाफेवर चालणारी जहाज तयार झाली. त्याच जहाजामध्ये बसून पहिला इंग्रज, पहिला पोर्तुगीज, पहिला खलाशी निघाला आणि तो आफ्रिकाला शोधून आणलं. त्याने निघाला तो प्रवासाला, तर त्याला सगळ्यात पहिला खंड कोण सापडला? आफ्रिकेचा सगळ्यात शेवटचं टोक केप टाउन ज्याला आपण म्हणतो. दुसरा खलाशी निघाला, त्याने शोध लावला अमेरिकेचा. त्याचं नाव काय आहे? कोलंबस. काय नाव आहे? कोलंबस. तिसरा खलाशी निघाला, जहाज होते त्यांच्याकडे, त्यांनीच तयार केलं. त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी तयार केल्या. एक जहाज, दुसरी सांगता येईल बंदूक. काय? हे जगावर राज्य करण्याचं सगळ्यात मोठं हतियार युरोपांनी शोधून काढलं. सगळ्यात जगाकडे फक्त काठ्या आणि तलवारी होत्या, तर इंग्रजांकडे बंदुकाचा शोध लावला गेला. तिच्याने माणसं एका सेकंदात मरतात हे त्यांना माहित होतं. आणि त्या जोरावर त्यांनी अमेरिकेत 13 वस्त्या स्थापन केल्या. अमेरिकेचा शोध लागल्यानंतर कालांतराने त्यांच्यात युद्ध झाल्यामुळे त्याला काय नाव देण्यात आलं? अमेरिकेचं स्वातंत्र्य. कालांतराने त्यांच्यात आता देश पण फ्रान्स त्यांचाच आहे, पण फ्रान्सला असं वाटलं की इंग्लंड जास्त पुढे जातोय, आम्ही पण वस्त्या स्थापन करू. दोघं पण आफ्रिकेत गेले, इंडियामध्ये शोध लागला. तिसरा खलाशी जो गेला ना केप टाऊनला वळसा मारून, इथं तुम्हाला दाखवता येईल की कसा वळसा आहे, कुठे आफ्रिका आहे, कुठे इंडिया आहे. कालिकत बंदरावर ज्यावेळेस पोहोचले त्यावेळेस फ्रेंच पण पोहोचले आणि इंग्रज बी पोहोचले. दोघं युरोपियन. दोघांना असं वाटलं की आम्ही इथं राज्य करू, आम्ही इथं राज्य करू. त्यालाच म्हणतात फ्रेंचचं युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती. आणि नंतर मग सुरू झालं. फ्रेंच हरले, इंग्रज पुन्हा जिंकले. इंग्रजांनी पूर्ण इंडिया काबीज केला. कुठे कुठे कसा कसा ते तुम्हाला पुस्तकातून इथं दाखवतात. याच्यावर सगळं बघण्यासाठी आपल्याला काय म्हणतात? मॅग्निफाईंग ग्लास, मॅग्निफायर म्हणतात. याच्यावर काही छोट्या गोष्टी असतील त्या आपण याच्यावर जर बघितल्या तर मोठ्या करून दिसतो. तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर याच्यावरून काय करते, तुम्हाला अभ्यास करते. एवढं याच्यामध्ये होतं. असे भरपूर प्रश्न आहेत, पण डोक्यात ते आता सध्या नाही. अशा पद्धतीचं सर इतिहास आणि भूगोल आणि याच्यात आणखी भौतिक शास्त्र पण आहे, जे सायन्स पण आहे. त्याचा कन्सेप्ट याच्यातूनच क्लिअर होता. तर हे आपण प्रॅक्टिकली बघितलं आणि यांचे काही व्हिडिओ आहे, हे जर आणखी बघितलं तर याच्याविषयीच आपल्याला काय करता येईल. पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण राहिलं होतं ना. परिवलन म्हणजे काय? पृथ्वीचं स्वतःभोवती आणि स्वतःभोवती फिरता फिरता या सूर्याला चक्कर मारणं म्हणजे काय? परिभ्रमण. याच्याने काय होतं? या परिवलन आणि परिभ्रमणाने काय होतं? पृथ्वी तयार होतं. काय होतं? पृथ्वी तयार होतं. ज्या वेळेस सूर्य आणि पृथ्वीचं अंतर एकदम दूर राहतं, अंडाकृती एक कक्षमध्ये सूर्य आणि पृथ्वी परिभ्रमण करत असते. काही वेळेस सूर्याच्या जवळ पृथ्वी असते, त्यावेळेस आपल्याकडे उन्हाळा असतो. सूर्यापासून पृथ्वीचं अंतर दूर होतं त्यावेळेस आपल्याला थंडी वाजते, हिवाळा तयार होतो. आणि दोघांच्या मध्ये कोण येतं? ठीक आहे. आणखी काय तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही पण मला काय म्हणतात, आता आंतरराष्ट्रीय वाद बरोबर युरोप आणि भारत किंवा अमेरिकन स्वातंत्र्य हे सगळं 8वीला आहे. त्याच्यामुळेच मला कसं 8वीला आहे ना आपला असं वैयक्तिक मत आहे की आता सिस्टम बनवली आपण सगळ्या वर्गाला हे सगळ्यांसाठी खुले. हे मी विद्यार्थ्यांना याच्यामुळे दाखवलं की यांना जर समजलं ते हे माउथ टू माउथ पब्लिसिटी करतात. हा जो भूगोल पूर्ण हा जो इतिहास आहे हा सगळा 8वीचा आहे. या पद्धतीने मुलांना फायदा होईल ना. मी समोर आणतो हे युरोपीय कंट्री. या ठिकाणी बरोबर आता काय आलेलं आहे, सूर्याचा प्रकाश आणि इथं वाजलेले दुपारचे 12. तर तुम्हाला माहिती इंडियात किती वाजलेले? इंडियात वाजलेले आहेत 5:30. किती वाजलेले? 5:30. आपला टाइम आंतरराष्ट्रीय स्थानिक वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे.
आलं लक्षात? कारण का आपण त्या मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे आहोत. जर हेच अंतर पश्चिमेकडे गेलं असतं ना तर या रेषेचा या 12 वाजेचा 5.5 तास मागे जपानचं अमेरिका संस्थांचं याचं त्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. जपानला उगवत्या सूर्याचा देश का म्हणतात याचं उत्तर याच्यावर. आणखी एक कन्फ्युजन तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आपल्या भारतामध्ये मुंबई पहिलं टोक लागतं, ज्यावेळेस मुंबईला सकाळी सूर्योदय होतो, लोक चौपाटीवर गेट ऑफ इंडियाने सूर्य उगवताना पाहतात, सनराईज होताना पाहतात, त्यावेळेस आपल्याच भारतातील अरुणाचल प्रदेशमध्ये रात्री सकाळचे 4 वाजलेले असतात. किती लोक झोपलेले असतात तेव्हा मुंबईमध्ये लोक मॉर्निंग वॉकला सकाळी सूर्योदय पाहतात. आपल्या भारतातल्या भारतात 2 तासाचं अंतर आहे. मग हे आता समजा आता हे कन्फ्युजन केव्हा होतं? आपण मिर्झापूर रेषा मोजण्याच्या आधी. मग काही जण काय म्हणे, फोन केला. आता तर आपले लोक अमेरिकेत इकडे तिकडे भरपूर आहे. मी फोन केला माझ्या पाहुण्याला अरुणाचल प्रदेशमध्ये, अरे उठला का नाही, मी मॉर्निंग वॉकला चाललोय, तू पण ये चहा प्यायला. तो झोपेतून उठतो 4 वाजेला. इथं तो 4 वाजेला, आपण मॉर्निंग वॉक म्हणतोय 6 वाजे. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी भारताने काय केलं, एक स्थानिक रेषा निर्माण केली मिर्झापूर देशात. ही स्थानिक रेषा कितव्या याच्यावर माहितीये? या रेषेचं रेखावृत्त आहे 82.5 अंश रेखावृत्त पूर्व. इकडचा हा पूर्व आपल्याचा पूर्व रेखावृत्तावर आपण आहे आणि ती रेषा बरोबर तिथून गेली. आता या रेषेचं पण एक गणित आहे. प्रत्येक रेषा आता सूर्यामधून सूर्याच्या प्रकाशातून 1 तासामध्ये या आता ही पृथ्वी फिरते ना, ही पृथ्वी फिरते. याच्या उभ्या रेषेत या सूर्याच्या समोरून 1 तासात किती जात आहे माहिती का तुम्हाला? 1 तासून या रेषा 1 तासात 15 रेषा जातात. किती जातात? 4 मिनिटांमध्ये एक रेष पार होते सूर्याच्या समोरून. किती मिनिटांमध्ये? 4 मिनिटात एक रेष. एक रेखावृत्त सूर्याच्या समोरून जातं तर दुसरं 5व्या मिनिटाला येतं, पुढचं 8व्या मिनिटाला येतं, पुढचं 12व्या मिनिटाला येतं, पुढचं 16व्या मिनिटाला येतं. आणि प्रत्येक स्थानिक वेळेमध्ये सुद्धा 4-4 मिनिटाच्या रेषेचा फरक असतो. किती मिनिटाचा फरक असतो? आपण जर कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही गणित पडायचं, आपण आहे 82.5 रेषेवर. आपला भारताचं मिर्झापूर किती रेषेवर आहे? प्रत्येक रेषेचं जर तुम्ही 4-4 मिनिटाचं अंतर केलं तर ते अंतर बरोबर किती भरतं? 5.5 तास. किती भरतं? 5.5 तास भरतं. म्हणून आपण त्या वेळीच्या रेषेच्या वेळेपेक्षा 5.5 तासाने पुढे बघा. ठीक आहे, त्याच्यावरून जाऊ. आणखी काही प्रश्न? म्हणजे असा प्रश्न आहे की आपण समजा आता बाहेर देशामध्ये हो फिरत बरोबर एक कॉन्सेप्ट होतं. तो प्रश्न या दिवशीमध्ये तर माझं म्हणणं असं वैयक्तिक होतं, जर आपण फक्त विमानामध्ये उभं राहिला त्या स्पॉटला भारताला उतरता येईल का? भारताला उतरता येईल का? भारताला मला दिल्लीला उतरायचं आहे, विमान फिरणार नाही, या ठिकाण त्या ठिकाण फक्त अप करायचं आणि तिथून इंडिया जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्टँड व्हायचं तिथून उतरता येईल का? नाही, पृथ्वी फिरत होते. येस, बरोबर आहे. पृथ्वी फिरत राहते. तुम्ही किती वर जाणार, किती खाली जाणार, ते कॅल्क्युलेशन करता येईल का? नाही, फिजिक्स आहे. हे फिजिक्स. आपण अक्षर किती वेळेत तुम्ही वर जाता त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती किती आहे, येण्याचा स्पीड वेगळा असतो. येण्याचा स्पीड वेगळा असतो. आपण तुम्ही होल्ड करणार तोपर्यंत रेषा बदलणारच ना. तुम्ही उतरू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी उतरू शकता. आपण इतका तज्ञ नाही, एकदम पण प्रश्न आहे. आपण जर इमेजिन केलं तसं पॉसिबल आहे.